नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी चालली आहे बेंगलोरला. मी एक सुविचार सांगणार आहे. जीवन ही एक आगगाडी आहे. ती आशेच्या रुळावरून चालते, निराशेचा धूर सोडते आणि सहानुभूतीच्या स्टेशनावर येऊन थांबते. आज मला माझ्या जावयांचा कॉल आला आणि मला लगेच निघावं लागलं, कारण की मुलीला हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं होतं. त्यामुळे लगेच माझा मुलगा आणि आम्ही निघालो दोघंजणं आणि फ्लाईटनीच जात होतो. तरी प्रवास इतका लांब वाटत होता की म्हणजे मन बेचैन होतं भेटण्यासाठी तिला. मग मी डायरेक्टच हॉस्पिटलला पोहोचले. त्यानंतर तिला बघितलं. मला बघून तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, "आकाशाची केली वही, समुद्राची केली शाही, तरीही आईच्या प्रेमाचे वर्णन करता येत नाही." इतके छान तिला आईची गरज होती. इतके छान शब्द ती बोलली. त्यामुळे माझंही मन भरून आलं आणि नंतर मग मी तिला भेटले. कारण की तिथे थांबू देत नव्हते हॉस्पिटलला, म्हणजे जास्त लोकांना. त्यामुळे मग घरी आल्यानंतर पूर्ण स्वयंपाक केला मी आणि सर्व तयारी केली आणि काही बरेच जण होते घरी पाहुणे आणि मी पूर्ण स्वयंपाक केला. जावयांनी नाश्ता वगैरे आणून ठेवलेला होता, फळं आणलेले होते आणि त्यानंतर मग आम्ही थोडा वेळ चहा वगैरे घेऊन मग घरीच थांबलो बराच वेळ. कारण की तिथे थांबू देत नव्हते. हजबंड त्यांनाच थांबू देत होते. आमचे जावई थांबलेले होते तिच्याजवळ आणि मी पूर्ण स्वयंपाकाची तयारी केली आणि त्यानंतर मग थोड्या वेळाने म्हणजे 6:58 आनंदाची बातमी आली की या जगात एक आमचं सुंदरसं नवीन बाळाने पदार्पण केलेलं आहे पृथ्वीवर. तर सगळीकडे आनंदाचा माहोल, म्हणजे उत्साह, आनंद सगळीकडे पसरलेला होता. मी पूर्ण म्हणजे आवरलं किचन वगैरे आणि सर्व स्वयंपाक रेडी करून ठेवला. कारण की तिला तर तिथेच हॉस्पिटलला सगळं म्हणजे तिथनंच होतं. घरून डबा द्यायचं नव्हतं, काहीच टिफिन वगैरे काहीच द्यायचं नव्हतं. अशा पद्धतीने मी सगळी तयारी करून घेतली आणि त्यांनी नाश्त्याचं वगैरे सगळं आणलेलं होतं. पण आई या शब्दाचं व्यक्ती जवळ असावं असं तिला सतत वाटत होतं. परंतु तिथे कसं जास्त लोकांना थांबू देत नव्हते आणि मग मी घरी पूर्ण तयारी केली आणि चहा वगैरे नंतर आम्ही पुन्हा तिला भेटायला निघालो. स्वयंपाक करून घेतला मी. भाजी, वरण, भात, पोळी आणि चहा सगळं तयारी केलेली होती आणि त्यांनी नाश्त्याचं आणून ठेवलेलं होतं बरंचसं. 2 BHK तिचा फ्लॅट आहे हा आणि 17व्या मजल्यावर आहे. फळं वगैरे आणलेले होते. 17व्या मजल्यावरून इतकं छान बाहेरचं दृश्य दिसतं, खूपच छान. आणि फ्लॅटही छान आहे. बेंगलोरला राहते ती. तर 14 ऑक्टोबरला बाळाचा जन्म झालेला आहे. तर सगळीकडे आनंदच होता आमच्याकडे. तर मी दिवाळी न करता मला लगेच यावं लागलं, कारण की तिला म्हणजे मला येण्यासाठी म्हणजे मलाही यायचंच होतं. परंतु आईची कशी गरज असते जवळ, नाही का? तर मी त्यामुळे लगेच आलेली आहे आणि अशा पद्धतीने मी सगळी तयारी करून घेतलेली आहे. आनंदच वाटत होता. दिवाळीचा दिवस होता. परंतु कसं जीवन म्हणूनच म्हटलं आहे मी की जीवन ही एक आगगाडी आहे. ती आशेच्या रुळावरून चालते, निराशेचा धूर सोडते आणि सहानुभूतीच्या स्टेशनावर येऊन थांबते.
मला दिवाळी न करता इथे यावं लागलं कारण की वेळ आनंदाचीच होती. तर असा तिचा हॉल वगैरे आहे, जागा भरपूर आहे. आता मी तिच्याजवळ काही दिवस राहणार आहे. त्यामुळे ना थोडं तुमच्याशी भेटायला वगैरे कसं थोडं उशीर होऊ शकतो. त्याबद्दल ना तुम्ही मला थोडं माफ कराल. कारण की कसं थोडं काम म्हणजे बाळाकडे लक्ष देणं, काम वगैरे असते. हे असा तिचा हॉल आहे. हॉलमध्येच तिने मंदिर ठेवलेलं आहे. हे फिश पॉट वगैरे आहे. अशा पद्धतीने 2 BHK हॉल आहे. जागा वगैरे बरीच आहे, पण 17व्या मजल्यावर आहे. लिफ्ट वगैरे आहे. सोय छान आहे इथे व्यवस्थित. अशा पद्धतीचं आहे तिचं घर. तर काही दिवस आता आपल्याला काढून द्यावं लागतात मुलीसाठी, नाही का? अशा पद्धतीने ते बाहेरचं दृश्य दिसत असते. तर व्हिडिओ मी उशिरा अपलोड करत आहे. काही व्हिडिओ माझ्याजवळ होत्या म्हणजे शूट केलेल्या, त्या मी टाकलेल्या आहे. घरी कसं आपलं पूर्ण सेटअप असतं, तर पूर्ण छान तयारी असते. असा आहे व्हिडिओ. धन्यवाद. पुन्हा भेटू.